प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 26 एप्रिल 2024 शुक्रवार। तुमच्या मुलावर प्रेम करा। चांगला माणूस आपल्या मुलाबाळासाठी वारसा सोडतो। नीतिसूत्र 13वा अध्याय 22वा वचन। मुले ही देवाने तुम्हाला दिलेला एक मोठा आशीर्वाद आहे। त्यांना तुमच्या हृदयाचा आनंद होऊ द्या। त्यांना तुमच्याबरोबर एकत्र येऊ द्या आणि आत्म्याने आणि सत्याने प्रभूची उपासना करा। ते प्रत्येक अर्थाने तुमच्यासाठी फायदेशीर होऊ द्या। पवित्र शास्त्र म्हणते, तुमच्या मुलांना क्रोधित करू नका, तर त्यांना प्रभूच्या प्रशिक्षणात आणि उपदेशात वाढवा। एफेसी 6वा अध्याय वचन 4। जे आपल्या मुलावर मनापासून प्रेम करतात त्यांना त्यांचे भविष्याची काळजी असते। बालकाची जबाबदारी मुलांना खायला घालणे आणि त्यांना शिकवणे यावर दाबत नाही। तुम्ही त्यांना येशूची भेट द्यावी। तुम्ही असे जीवन जगावे ज्याचे ते उदाहरण म्हणून अनुसरण करू शकतात। तुम्ही त्यांना ईश्वरी निष्ठ राखण्यासाठी आणि आत्मिकरित्या भरभराट होण्यासाठी मदत केली पाहिजे। हीच मोठी संबंधी असेल जी तुम्ही त्यांच्यासाठी मागे सोडू शकता। जेव्हा अनेक कुटुंबे मुलांसाठी आसुसलेली असतात तेव्हा परमेश्वराने कृपापूर्वक तुम्हाला मुलांची भेट दिली आहे। बघा, मुले ही परमेश्वराकडून मिळालेली वारसा आहेत। गर्भाची फल हे प्रतिफल आहे। युद्धाची हातात बाण असतात त्याचप्रमाणे तरुणाची मुलेही असतात। स्तोत्र 127वा अध्याय वचन 3 आणि 4। पवित्र शास्त्र मुलांना ऑलिव्ह वनस्पती म्हणून संबोधते। ऑलिव्ह झाडाची 2 खास वैशिष्ट्ये आहेत। ते गोमजत नाहीत आणि त्यांच्यामध्ये तेल साठलेले असते आणि ते तेल पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे। तुझी मुले तुझ्या टेबलाभोवती जैतुनाच्या झाडासारखी आहेत। स्तोत्र 128वा अध्याय 3रा वचन। हे न संपणारे आत्मिक जीवन सूचित करते। मुले देखील चमत्कार आणि चिन्हे असतील। प्रेषित येसाया आनंदाने म्हणतो, हा मी आणि परमेश्वराने मला दिलेली मुले। आम्ही सियोन पर्वतावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराकडून इस्रायेलमध्ये चिन्हे आणि चमत्कारासाठी आहेत। येसाया 8वा अध्याय 18वा वचन। प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे त्यांनी चर्चचे संदेशवाहक आणि ख्रिस्ताचे वैभवही असू द्या। दुसरी कोरिंथियर 8वा अध्याय 23वा वचन। देव प्रत्येक पालकांना आपल्या मुलांचे नीतिमत्वाने संगोपन करण्याची जबाबदारी देतो। पवित्र शास्त्र म्हणते, मुलाला त्याने ज्या मार्गाने जायचे आहे त्याचे प्रशिक्षण द्या आणि जो म्हातारा झाल्यावर त्यापासून दूर जाणार नाही। नीतिसूत्र 22वा अध्याय 6वा वचन। मूर्खपणा मुलाच्या हृदयात बांधला जातो। सुधारणेची गाठी त्यांच्यापासून दूर नेईल। नीतिसूत्र 22वा अध्याय 15 वचन। मुलाकडून सुधारणे टाळू नका, कारण जर तुम्ही त्याला कठीण मारले तर तो मरणार नाही। तू त्याला कठीने मारशील आणि त्याच्या आत्म्याला नरकापासून वाचवले। नीतिसूत्र 23वा अध्याय 13 आणि 14 वचन। पुढील ध्यानासाठी श्लोक। येशूव आमच्याकडे मानव पिता आहेत ज्यांनी आम्हाला सुधारले आणि आम्ही त्यांची आदर केला। आपण आमच्या आत्म्याच्या पित्याच्या अधीन होऊन अधिक सहजतेने जगू नये का? इब्री 12वा अध्याय 9वा वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 सामुएल अध्याय 23 आणि 24। संध्याकाळी लूक अध्याय 19 अध्याय 1 से 27 वचन। धन्यवाद।
आहे.